नमस्कार यूट्यूब फॅमिली, अस्सल घरगुती चव ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आज घेऊन आली आहे गावरान पद्धतीने झणझणीत बनवलेली काळ्या घेवड्याची आमटी. तर त्याला लागणारं साहित्य: एक कांदा, एक टोमॅटो, एक आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या. ह्या सगळ्या कढईमध्ये मी गरम करून घेतले आहेत, म्हणजे भाजून घेतले आहेत. भाजल्यानंतर हा एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आहे आणि काढून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवला आहे, कारण की गरम गरम वाटायचं नाही. आणि मग काळा घेवडा मी उकडून घेतला आहे. उकडल्यानंतर ते पाण्याने स्वच्छ साफ करायचं, कारण की काळ्या घेवड्याचं जे काळं पाणी निघतं ते सगळं साफ करून घेतलं आहे. मग त्याच कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता कडकडीत उकडल्यानंतर, म्हणजे तळल्यानंतर, त्याच्यामध्ये टाकला आहे वाटलेला मसाला. मसाला चांगला भाजून घेतल्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि घरगुती मसाला 1 चमचा, त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला, हे सगळं टाकून व्यवस्थित पद्धतीने भाजून घेतलं आहे. लक्षात ठेवा की काळा घेवडा शरीरासाठी खूप चांगला, म्हणजे प्रोटीनयुक्त फायदेशीर असतो काळा घेवडा. आणि घरामध्ये खूप इझिली सामान्य तो काळा घेवडा आपण बनवू शकतो. त्याला जास्त काही लागत नाही. फक्त कांदा, टोमॅटो आणि लसूण, आलं नसलं तरी चालेल, एवढ्या पद्धतीने आपण बनवू शकतो काळा घेवडा. मग माझा सगळा मसाला भाजलेला आहे, त्याच्यासोबत मग मी काळा घेवडा टाकून दिलेला आहे. काळा घेवडा व्यवस्थित परतल्यानंतर मी अर्धा तांब्या पाणी टाकून झाकण ठेवलं आहे. काळा घेवडा आपण भातासोबत, भाकरीसोबत, मस्त सगळ्यासोबत खाऊ शकतो. भाकरीसोबत कुस्करून खाऊ शकतो. ही माझी काळ्या घेवड्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर द वॉच.